हो आम्ही निघतोच आहे आता गोडाऊनकडे यायला. हां नाही नाही फार वेळ नाही थांबणार आहे. आज दुकान पूर्णपणे तुम्हाला सांभाळायचं आहे. हो हां म्हणजे मी फोनवर तुमच्यासोबत कनेक्ट राहीनच. नाही नाही तुम्हाला ते माहिती आहे ना आपल्या गोडाऊनकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हां हो तुम्ही मला मेसेज करा त्यामुळे. हो ठीक आहे. हो 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 आम्ही निघतोच आहे. हां हो हो नाही निघतोच आहे मी करतो तुम्हाला. हां चला. अच्छा हो काय तुम्ही तयार नाही झाला अजून? अहो घरातली जरा आवरावर करत होते. झालं आता थोडंच काम राहिलंय. कशाला तुम्ही त्या भानगडीत पडलं? मी शोभाताईंना सांगितलं असतं ना. तुम्ही आवरा पटकन आणि खाली या. मी वाट बघतो तुमची. अहो थोडंच काम राहिलंय. नको मी शोभाताईंना सांगतो तुम्ही नका टेन्शन घेऊ द्यायचं. तुम्ही जावा ना पटकन रेडी व्हा आणि खाली या. वाट बघतो मी तुमची. हा मी सांगतो शोभाताईंना नका काळजी करू. या 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 चला चला आवरा. हो आलेच. आलेच हा स्वराज. तुझ्या गोडाऊनची वाट लावायला आलेच. विचारा किती स्वप्न रंगवली असशील ना तू आपल्या रॉंग ड्राईव्हची. पण तुला अजून माझी स्वप्न कुठे माहिती आहेत. बघच तू त्या गोडाऊनला कसा उद्ध्वस्त करते ते. सगळं करणार मी पण कारणीभूत मात्र तुझा तो बेवडा भाऊ दीप गायकवाड ठरेल. एक काम कर ती बादली दे मी ठेवून येतो. ज्योती तुझा डबा मी आले. अगं बाई तुम्ही आलात. या ना या आत या. नमस्कार. नमस्कार. हा सावकाश राहू दे. नाही काय बरं आहे. या हा बस आलेच मी. हो काय गरज इथे मी सांगतोय ना उपकाराची परतफेड होणार. मी आलीच. हे घे थोडासा चिवडा आहे. अहो कशाला? असू दे थोडासाच आहे. या बघा आवडतोय का? आवडला का? मस्त आला जुडा. वा वा. काकू चिवडा एक नंबर झालाय. थोडा अजून मिळेल का प्लीज? हो आणते. हा याच्यातच द्या. बर बर. तू पटापट काम सांग. हे बोला हो. आई आई कशाला हे सगळं करतेस तू? काय गरज आहे? एक तर तो बिनकामाचा आलाय, त्याला विचार कशाला आलाय आणि हाकलून दे. अगं असं काय बोलतेस? प्रीतीचे धीर येते आणि आपले पाहुणेत. आणि हे काय मला सांग, काहीतरी काम असल्यावरच यायचं असं काही असतं का? अगं मग बिनकामाचं काय फक्त हादडायला यायचं? ज्योती अगं काय बोलतेस राणी? ते आपले पाहुणेत आणि पाहुणचार नीट झाला पाहिजे. हा आई अगं पण तू तू शांत राहा जरा. काय अगं आई लाडू. हे अरे लाडू. लाडू पण होता. अरे काय आलं काकू? काही नाही अगं थोडी पिसली असू दे. घ्या घ्या. हो मी आले. तुमचं चालू दे, चहा ठेवते. चहा असं ठीक आहे. आई आज सगळ्यांसमोर त्या दीपची लायकी निघणार आहे. त्यासाठी तुम्ही इथे बाहेर थांबा. कोणी येतंय का नाही ते बघा. ठीक आहे मी आलेच. अगं ये पण तू काय करणार आहेस ते तरी सांग. नक्की प्लॅन काय आहे तुझा? आई त्या दीपला त्रास झाला पाहिजे हीच इच्छा आहे ना तुमची? ती तर आहेच ग. मग तुमची ही इच्छा आज पूर्ण झालीच म्हणून समजा. पण त्यासाठी तुम्हाला मी जे काही बोलते ते नीट ऐकावं लागेल. ठीक आहे इथे बाहेर थांबा. कोणी येतंय का बघा. कोणी आलं तर मला इशाऱ्याने सांगा. ठीक आहे किंवा मग त्या व्यक्तीला गुंतवून ठेवा बोलण्यात. आई इथे जर का आपण पकडले गेलो किंवा चुकलो ना तर पुढे खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू काळजीच करू नको. त्या दीपला त्रास होणार असेल तर मी काहीही करीन. जा तू. मी आहे इथे. आलेच.
ही बाई दीपच्या खोलीच्या बाहेर काय करते? तुम्ही आलात. दीपच्या खोलीशी काय करताय? ही दीपची खोली. हो, तो आत नाहीये म्हटल्यानंतर काही शिस्त आहे का डोक्यात? काय काय बोलताय? काय शिस्त का काय डोक्यात म्हणजे? काय म्हणायचं काय तुम्हाला? तेच जे तुम्हाला वाटतंय. काय करताय का त्याच्या खोलीशी तुम्ही बाहेर उभं राहून? काय हो तुमचं? काहीतरी मोठा गुन्हा केल्यासारखा आरोप काय करताय माझ्यावर? हा? आता कुठे राहते मी सांगा ना. इथेच राहते ना या घरात, मग इथेच वावरणार ना मी. इथेच येणार जाणार उठणार बसणार सगळं इथेच करणार ना मी. कमाल झाली बाई तुमची. नाही परवा किचन मध्ये गेले तर काय हो काय करताय इथे म्हणून विचारलं. आता इथे उभी आहे तर काय हो काय करताय तुम्ही म्हणून विचारताय. काही वाटत नाही का हो तुम्हाला? नाही म्हणजे सांगा ना मला की मी या घरात राहायचं की नाही. तुमची परवानगी आहे की नाही? का उगाच नावापुरतं ठेवून घेतलंय मला या घरात. जाऊ दे बाई, मी आता पुरुषोत्तमनाच सांगते. दादा, पुरुषोत्तम दादा. तेच हा, पुरुषोत्तम दादांनाच जाऊन सांगते आणि जाते माझ्या सोन्यासारख्या लेकीला सोडून. ज्यांची लेक आहे ना त्यांच्यापेक्षा ह्यांचाच कांगावा जास्ती आहे. काय काय म्हणालात का? हो, तुमचं आता रडगाणं सुरू करू नका तुम्ही. हे हा, रडगाणं रडगाण्याचा सूर चुकतोय तुमच्या. हेच बोला तुम्ही. तुम्ही माझ्या चुकाच काढा. नाही प्रत्येक वेळेला पावलं पावली तुम्हाला माझ्या चुकाच दिसतात. बोला तुम्ही. माझ्यासारख्या आधार नसलेल्या बाईचं बोलणं तुम्हाला रडगाणंच वाटणार. आधी माझ्या सगळं होत्याचं नव्हतं केलं तरी सुद्धा एक शब्द बोलले नाही हो मी. आता माझ्या लेकीसारख्या प्रीतीने मला मायेने इथं ठेवून घेतलंय तर ते सुद्धा तुमच्या डोळ्यात खुपतंय. मी आता पुरुषोत्तम दादांशीच जाऊन बोलते आणि सांगते त्यांना. त्यांनी मला परवानगी दिली ना तरच जाईन मी इथून. एक क्षण थांबणार नाही मी इथे.